भरपूर पौष्टिक आणि बनवायला एकदम सोपी अशी ही वडी आहे। ही वडी लहानांपासून मोठ्यांना सगळ्यांनाच आवडेल ना। कोणती पूर्वतयारी करायची गरज पडत, अगदी 10 ते 15 मिनिटात बनवून ही वडी तयार होते। चला मग जास्ती वेळ न घालवता आपण रेसिपीला सुरुवात करूया। एका बाउलमध्ये मी 1/4 कप इतकं बेसनचं पीठ घेतलेलं आहे। 2 मोठे चमचे इथे मिरचीचा ठेचा घेतलेला आहे। ह्या मिरची कमी तिखटाला आहे म्हणून मी 2 मोठे घालत आहे। अगर मुलं खात असतील तर मिरचीचा प्रमाण जरा कमी करावा। त्यानंतर काही बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर घालून घेत आहे आणि चवीनुसार मीठ घालून घेत आहे। त्यानंतर आपल्याला यामध्ये काही मसाले घालायचे आहेत। लाल मिरची पावडर, हिरवा मसाला आणि चिंच आणि गुळाचं पाणी घालते, जेणेकरून ह्या वडीला आंबट गोड अशी चव येणार। त्यानंतर तांदळाचं 1/4 कप इतकं मी पीठ घालून घेत आहे आणि थोडंसं पाणी घालून आपल्याला हे बॅटर मिक्स करून घ्यायचं आहे। हे बॅटर मिक्स करताना आपण थोडं पाणी घालून मिक्स करायचं आहे, जेणेकरून आपल्या बॅटरमध्ये लम्स क्रिएट नाही होणार। हे बघा, अशा कन्सिस्टन्सीचं आपल्याला बॅटर घ्यायचं आहे। इथे कवळी पालकाची पानं घेतलेली आहेत, ती मीडियम साईजची घेतलेली आहे। त्याला आपण बनवलेलं बॅटर व्यवस्थित प्रकारे लावून घेत आहे आणि ह्या बॅटर आपल्याला व्यवस्थित लावायचं आहे। जसे आपण अळूवडीच्या वड्यांना लावतो तशाच प्रकारे आपल्याला बॅटर लावून आपल्याला उलटे आणि सरळ प्रकारे हे पानं त्यावर अरेंज करायची आहेत। मोठ्यापासून छोटी पानं आपल्याला ह्यावर लावायची आहे, जसं आपण अळूवडी बनवताना लावतो अगदी त्याच प्रकारे। इथे पालकाची कवळीच पानं घ्या, जेणेकरून आपल्याला ही वडी फोल्ड करताना इझी पडेल। इथे मी 3 लेयरची ही पालकची वडी बनवून घेत आहे आणि काही तीळ लावून ते फोल्ड करून घेत आहे। बाजूनी आधी मी फोल्ड करते आहे, त्यानी वरतून अगदी आपण अळूवडीला जसं फोल्ड करतो अगदी त्याच प्रकारे इथे माझे पालक वड्या बनवून तयार आहेत। आता आपल्याला हे स्टीम करून घ्यायचे आहेत। मी स्टीमरमध्ये आधीच पाणी गरम करायला ठेवलेलं, 10 मिनिटं आपल्याला हे वडी स्टीम करायचे आहेत। इथे आपली वडी स्टीम देखील झालेले आहेत। त्यानंतर मी ह्यांना बारीक कट करून घेतलेलं आणि ते मी डीप फ्राय करून घेत आहे। तुम्हाला पाहिजे तर तुम्ही शॅलो फ्राय देखील करू शकतात। ह्या वड्या लो टू मीडियम हीटवर तुम्ही शॅलो फ्राय किंवा डीप फ्राय करून घ्या, जेणेकरून ह्या वड्या क्रिस्पी आणि खमंग बनतील। तुम्ही बघू शकतात आपल्या वड्या किती कुरकुरीत आणि खुसखुशीत झालेल्या आहेत। अशाच प्रकारे आपल्या वड्या बनवून तयार आहेत। तुम्ही देखील ह्या वड्या नक्की बनवून बघा आणि आम्हाला कमेंट करून नक्की कळवा की ही रेसिपी कशी वाटली।